हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. तुम्ही एक काम करा, पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची, तर चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नाही. 100% व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला ही रीडिंग लागू करून घ्यायची असेल, तुमच्या भविष्याचे संकेत तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, तर त्यामुळे तुमचे तरंग इथे पोचणे गरजेचे आहे. चॅनलवरती तुमची हजेरी लागणे गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या प्रत्येक रीडिंग तुम्हाला तुमच्या जीवनाशी तंतोतंत तुम्हाला सल्ला मिळेल. तुमच्याशी लपलेले पैलू तुमच्या समोर उघडे होतील. तर तुमच्या जीवनाचं सत्य तुम्हाला इथे माहिती पडणार आहे. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, माझ्या हातांवर कार्ड शफलिंग करत असताना तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा माझ्या हातांवर, आणि या कार्ड्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करा आणि युनिवर्सला प्रार्थना करा मनातल्या मनात, की माझ्यासाठी असा काय महत्त्वाचा सल्ला आलेला आहे, काय संदेश आलेला आहे माझ्यासाठी, तो मला सांगण्यात यावा कृपा करून. नमस्कार सिंह राशी. तुमच्या रीडिंगमध्ये एका मोठ्या अध्यायाची समाप्ती आणि वैश्विक न्याय दिसतोय. तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला एक अत्यंत खडतर, वेदनादायी आणि संघर्षाचा काळ आता पूर्णपणे समाप्त झालेला आहे. तुम्ही तुमच्या कर्माचे वर्तुळ पूर्ण केलेले आहेत. या काळात तुम्ही जे काही सहन केले, जेवढा अन्याय सोसला, प्रत्येकाचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. विश्वाचा अंतिम न्याय आता तुमच्या बाजूने लागलेला आहे. ज्यांनी तुम्हाला चुकीचे ठरवले त्यांना आता तुमचे खरे रूप आणि यश पाहावे लागणार. भूतकाळातील सर्व कडू आठवणी, ऋणानुबंध आणि नकारात्मकतेचे हिशोब पूर्ण करून तुम्ही एका नव्या आणि पवित्र ऊर्जेमध्ये प्रवेश करत आहात. तुमच्या जीवनात नवीन ऊर्जेचा स्फोट आणि अथांग संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आत सध्या एका प्रचंड सर्जनशील ऊर्जेचा, म्हणजे डिवाइन फायर जन्म होत आहे. एक अशी नवी कल्पना, अशी आशा, नवीन मार्ग किंवा नवीन कामाची सुरुवात होत आहे, जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. ही केवळ एक साधी सुरुवात नाही, तर हा देवाचा थेट आशीर्वाद आहे. तुमच्या मनात एक प्रचंड उत्साह आणि जिद्द निर्माण होत आहे. या ऊर्जेच्या बळावर तुम्ही शून्यातून तुमचे साम्राज्य उभे करू शकाल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय, नवी नोकरी किंवा नवी कला सुरू करण्याचा विचार करत असाल, तर डोळे बंद करून पुढे जा. यश तुमचेच आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही एकट्याने सोचले ते आता संपणार आहे. तुमच्या आयुष्यात अशा लोकांचे आगमन होत आहे, जे तुमच्या कष्टाची किंमत ओळखतील. तुम्हाला हुशार किंवा योग्य लोकांची साथ लाभणार आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना सामूहिक प्रयत्नांमुळे, म्हणजे टीमवर्कमुळे तुम्हाला मोठे यश मिळेल. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे आर्थिक आणि कौटुंबिक सुखाचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. वडिलोपार्जित इस्टेट किंवा पैशांचे मोठे प्रश्न कायमचे सुटतील. तुमचे कुटुंब सुरक्षित, समृद्धी आणि आनंदी होणार आहे. भविष्याची आर्थिक चिंता आता पूर्णपणे मिटणार आहे. या महाप्रवासात पुढे जाण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीचा त्याग करावा लागेल, तो म्हणजे भूतकाळाचा त्याग आणि मानसिक अलिप्तता. तुम्ही स्वतःहून अशा काही गोष्टी, नाती किंवा जागा पाठीवर सोडून पुढे जात आहात, ज्या आता तुमच्या प्रगतीसाठी योग्य नव्हत्या. ज्या गोष्टीने तुम्हाला फक्त मानसिक त्रास दिला, तिथून तुम्ही तुमचे मन पूर्णपणे काढून घेतलेले आहे. हा त्याग वेदनादायी वाटू शकतो, पण तो तुमच्या हिताचा आहे. या अलिप्ततेमुळेच तुमच्या आयुष्यात खऱ्या सुखाची एंट्री होत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आता एक अशी स्त्री ऊर्जा किंवा तुमचे स्वतःचे प्रगल्भ रूप कार्यरत करत आहे, जे अत्यंत व्यावहारिक, जमिनीवर पाय असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तुम्ही आता हवेत किल्ले बांधणे बंद केलेले आहे. तुम्ही पैशाचे नियोजन, घर आणि नातेसंबंध अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही हाताळत आहात सध्याला. निसर्गाचा एक मोठा संदेश तुमच्यासाठी आला आहे, की उठा, जागे व्हा. तुमची जुनी आवृत्ती आता संपली आहे. तुमचं जुनं वर्जन संपलंय. तुम्ही आता एका मोठ्या पदावर, आदराच्या स्थानावर तुम्हाला बसायचे. समाज आणि कुटुंब तुमच्या निर्णयाचा आदर करतील. तुमच्यामध्ये सुरक्षिततेची भावना, मातृत्वाची ऊर्जा आणि अंतिम जागृती होताना इथे दिसत आहे. जुनी नाती, जुने दुःख तुम्ही सोडून आता फार पुढे गेलेले आहात.
कोण काय बोलतंय माझ्याबद्दल, कोण कसं वागतंय याकडे तुम्ही आता लक्ष देणे पूर्णपणे बंद केलेले आहेत. तुम्ही आता वर्तमानात जगायला शिकलात आणि स्वतःचं भविष्याचं प्लॅनिंग करताय. तेच तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही अशा एका मानसिक स्थितीमधून आता जात आहात जिथे तुम्ही आता बस झाले असे म्हणून काही लोकांना किंवा परिस्थितीला तुम्ही कायमची पाठ दाखवली आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनात भावनिक सुटकेचा महाविस्फोट झालाय. ज्या नात्यांमध्ये किंवा ज्या कामात तुमचे रक्त आटत होते, ज्याने तुमचे रक्त आटवले तिथे तुम्ही आता शून्य किंमत तुम्हाला तिथे मिळालेली, तेव्हा तुमचा स्वाभिमान जागा झालेला आहे. तुम्ही तिथून कोणताही तमाशा न करता तिथे शांतपणे बाहेर पडला आहात. हा प्रवास करून जितका शांत दिसतोय तितका तो आतून वेदनादायी आहे. पण हा निर्णय तुमच्या आत्म्याने स्वतःला घेतला आहे, स्वतः घेतला आहे त्याने. कारण त्या दलदलीत राहून तुमचा विकास शक्य नव्हता, तुम्ही पुढे जाऊ शकला नव्हता. तुम्ही सध्या एका राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा झाला आहात. जसं शून्यातून नवीन साम्राज्य निर्मिती करताय तुम्ही. जुने जग, जुन्या ओळखी, जुने आधार संपले आहेत आता पूर्णपणे. पण तुमच्या हातात आता विश्वाने एक एक अशी दैवी मशाल, डिवाइन स्पार्क दिली आहे, ज्याच्या प्रकाशात तुम्ही तुमचे नवीन साम्राज्य उभे करणार आहात. तुमच्या डोक्यात काही नवीन कल्पना किंवा योजना घोळत आहेत. लोक कदाचित तुमच्या या कल्पनेवर हसत असतील किंवा शंकाही घेत असतील. हीच कल्पना तुम्हाला राजाच्या सिंहासनावर बसवणार आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण आता जगाला मान्य करावेच लागणार. तुमच्या आयुष्यात 7 पिढ्यांचे स्थैर्य येणार आहे. हे वाचन स्पष्ट सांगते की तुम्ही केवळ तुमच्या स्वतःपुरता विचार नाही करत आहात, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी मोठे करून जायचे या दुनियेतून. लेगेसी निर्माण करायची आहे. जनरेशन वेल्थ. पैशांची तात्पुरता उडताना आता संपणार आहे तुमची. तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य येत आहे. जमीन जुमला, हक्काचे घर किंवा एखादा मोठा आर्थिक स्रोत तुमच्या हाती लागणार आहे, जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कायमची सुरक्षा देईल. कुटुंबातील अंतर्गत वाद मिटतील आणि तुमचा एक घर एका मोठ्या उत्साहाचे केंद्र बनेल. आतापर्यंत तुम्ही तुमचे युद्ध एकट्यानेच लढलात. कोणीही तुमच्या पाठीवर हात ठेवायला नव्हते. पण आता काळ बदलत आलेला आहे. तुमच्या आयुष्यात अशा हुशार, प्रॅक्टिकल आणि विश्वासू लोकांचा प्रवेश होत आहे, जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. व्यापार असो किंवा नोकरी, तुम्हाला योग्य सल्लागार आणि भागीदार मिळतील. लोकांसोबत मिळून काम केल्याने तुमच्या यशाचा वेग 10 पटीने वाढणार आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे जाळ आणले, तुमच्या इमानदारीवर संशय घेतला किंवा तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे त्यांच्या आयुष्यात. विश्वाचा अंतिम न्याय, डिवाइन जजमेंट घोषित झाला आहे. तुम्हाला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कोणाशी वाद घालण्याची गरज नाही. तुमचे यश आणि तुमची समृद्धी हेच तुमचे सर्वात मोठे उत्तर असेल. तुमच्या शत्रूंना मान खाली घालून तुमचे कौतुक करावे लागेल असा हा काळ तयार होत आहे. सिंह राशी, आता तुमचा वनवास पूर्णपणे संपणार आहे. कर्माचा असा न्याय होणार की शत्रू थेट तुमच्या पाया पडायला येणार तुमच्या दाराशी. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.